IBPS मराठी व इंग्लिशच्या उपयोग पॅटर्ननुसार ऑनलाईन कोर्सेस, टेस्ट सिरीज आणि ई बुक्स ABC एज्युकेशन ॲपवर मिळतील. ॲपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर MPSC चालता बोलता सीझन 4च्या महाराष्ट्र दौऱ्यामध्ये मी प्रतीक वंदना वानकडे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आणि आज आपण आलो आहोत आपल्या लातूर येथे आणि लातूरमधील सध्या एका टॉपच्या अकॅडमीमध्ये आपण आलो आहोत जिचं नाव आहे राजमुद्रा अकॅडमी. तर चला कुठलाही वेळ वाया न घालवता आपण राजमुद्रा अकॅडमीच्या विद्यार्थ्यांसोबत स्पर्धा खेळूया. नमस्कार मित्रांनो, तर सध्या आपण आलो आहोत राजमुद्रा अकॅडमी लातूर येथे. तर खेळास सुरुवात करण्याअगोदर मी आपल्या अकॅडमीचे संचालक श्री डॉक्टर महेश मोरे सर, तसेच नितीन रेड्डी सर आणि कांदे पाटील सर यांचे मनस्वी आभार मानतो की सरांनी आम्हाला त्यांच्या अकॅडमीमध्ये MPSC चालता बोलता सीझन 4चा शो घेण्यासाठी परवानगी दिली. सर खूप खूप आभार तुमचे. आणि तसेच आपले सहकारी गोविंद जाधव सर, जे की राजमुद्रा अकॅडमीमध्ये अर्थशास्त्र शिकवतात, आणि आमचे धनराज कोपना सर, ते सुद्धा इथे मराठी शिकवतात, त्यांचेसुद्धा आभार मानतो. आणि आपण खेळाला सुरुवात करूया मित्रांनो. तर एकदा जोरदार टाळ्या उद्या सरांसाठी, सगळ्या स्टाफसाठी. आणि मित्रांनो बघा, खेळाला सुरुवात करण्याअगोदर मी तुम्हा सर्वांना आपल्या स्पर्धेचे काही नियम सांगू इच्छितो की बघा, मी तुम्हा सर्वांना पहिला प्रश्न विचारणार, तो सामूहिक राहील, ठीक आहे. म्हणजे ज्याला कुणाला प्रश्नाचं उत्तर येईल त्यांनी हात वर करायचा, आणि जर त्या विद्यार्थ्यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर त्याला आपण मग सलग दुसरा, आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं तर तिसरा प्रश्न विचारू. आणि तिन्ही प्रश्नाचे उत्तर त्या विद्यार्थ्यांनी बरोबर दिले तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं, आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश ही 2 पुस्तके. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट घेणारा वेगवान गोलंदाज कोण? सांगा सर. जेम्स अँडरसन. जेम्स अँडरसन सरांचं असं उत्तर काय वाटतं? उत्तर बरोबर आहे. तर जोरदार टाळ्या उद्या सरांसाठी. या सर पुढे या पुढे. नाव सर आपलं? अनिकेत अवघडे. तर अनिकेत अवघडे यांच्यासाठी प्रश्न असा होता की कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जास्त विकेट्स घेणारा वेगवान गोलंदाज कोण? आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो जेम्स अँडरसन. कोणत्या देशाचा आहे? इंग्लंडचा. इंग्लंड देशाचा आहे जेम्स अँडरसन. तर मला सांगा तुम्ही, यशवंतराव चव्हाण यांचा जो जन्मदिवस आहे तर तो कोणत्या तारखेला, म्हणजे त्यांचा जन्म कोणत्या दिवशी झाला होता आणि त्यांचा दिवस आपण कोणता दिवस म्हणून, जन्मदिवस त्यांचा कोणता दिवस म्हणून साजरा करतो? आत्ताच नुकता या महिन्यातच त्यांचा जन्मदिवस येऊन गेला आहे, त्यामुळे करंट अफेअरचाच प्रश्न आहे. 23 मार्च. नाही सर, येते. इकडे कोणाला मुलींमध्ये? यशवंतराव चव्हाण यांची जन्मतारीख सांगा आणि त्यांचा दिवस, आपण जन्मदिवस कोणता दिवस म्हणून साजरा करतो? माहिती आहे इकडे मित्रांनो? तर बघा, लक्षात आहे, याचं उत्तर आहे मित्रांनो 12 मार्च 1913 असा त्यांचा जन्मदिवस होता, आणि त्यांचा जन्मदिवस आपण समता दिवस म्हणून साजरा करतो. बरोबर आहे. जागतिक हास्य दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो? 1 मेला. नाही, इकडे 21 मार्च. नाही, जागतिक हास्य दिवस 21 मार्च. नाही, तिकडे येते कोणाला? सांगा सर. 10 जानेवारी असं याचं उत्तर आहे, आणि सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या उद्या. या सर थोडं पुढे. तर मित्रांनो प्रश्न असा होता की जागतिक हास्य दिवस कोणत्या तारखेला साजरा केला जातो, आणि त्याचं उत्तर आहे 10 जानेवारी. सरांसाठी दुसरा प्रश्न आहे. मला सांगा सर, भारतातील पहिली महिला राजदूत कोण? भारतातील पहिली महिला राजदूत कोण? राजदूत काय लक्षात येते? येते सर. इकडे कोणाला माहिती आहे मुलींमध्ये? इकडे येते. विजयलक्ष्मी पंडित. विजयलक्ष्मी पंडित असं यांचं उत्तर, आणि उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होत्या सरांसाठी. या सर. नाव सर आपलं? सौरभ बिराजदार. तर सौरभ सरांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. सौरभ सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. करंट अफेअरचा प्रश्न आहे, 2-3 दिवसा अगोदरचाच. मला सांगा सर, खगोलशास्त्रांनी सर्वात प्राचीन 2 ताऱ्यांचा समूह शोधला आहे नुकताच. तर खगोलशास्त्रज्ञांनी सर्वात प्राचीन 2 ताऱ्यांचा समूह शोधला आहे, तर त्यास नाव काय दिलं आहे सर? शिव शक्ती. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या उद्या. यातही पुढे या. तर खगोलशास्त्रज्ञांनी नुकताच सर्वात 2 प्राचीन ताऱ्यांचा समूह शोधला आहे, आणि त्याला शिवशक्ती असं नाव दिलं आहे. आणि तसेच शिवशक्ती अजून नाव कशाशी संबंधित वाटते तुम्हाला? या व्यतिरिक्त चंद्रयान 3ला दिले. बरोबर आहे. तर चंद्रयान 3 जिथे लँड झालं होतं त्या ठिकाणाला सुद्धा शिवशक्ती असं नाव देण्यात आलेलं आहे. तर आता ताईंना आपण दुसरा प्रश्न विचारूया.
दुसरा दुसरा ते एक्सप्लेनेशन होतं प्रश्नाचं. म्हणजे कसं, आता आपला जो शो आहे तो MPSC चालता बोलता, त्याचा फायदा म्हणजे विद्यार्थ्यांना असा की एक्स्ट्रा माहितीसुद्धा मिळाली पाहिजे. नुकताच प्रश्न मंजुषेचा किंवा एंटरटेनमेंटचा कार्यक्रम नसून त्या कार्यक्रमामधून आपल्याला काहीतरी फायदासुद्धा झाला पाहिजे आपल्या इथे जमल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि तसेच आपल्या व्ह्युअर्सलासुद्धा. हा आमचा हेतू आहे. तर दुसरा प्रश्न आता ताईंना आपण विचारूया. मला सांगत आहे तुम्ही, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख कोण असतो आणि त्याची निवड कोण करते? जिल्हाधिकारी. जिल्हाधिकारी नाही. कृपया कोणी कुजबूज करू नका. ताईंसाठी प्रश्न आहे, त्यांना नाही आला तर मी तुमच्याकडे वळतो. CEO. CEO असं उत्तर आहे. ताईंचं काय वाटते? बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. आणि त्याची निवडणूक कोण करते? निवड कोण करते? निवड 50% आन्सर बरोबर आहे तुमचं. जिल्हा परिषद. नाही, जिल्हा परिषद नाही. तर CEOची निवड कोण करते? निवड हात वर करा, मी वळतो तुमच्याकडे. ताई तुमचं उत्तर बरोबर आहे. किंवा CEO प्रशासकीय प्रमुख असतो जिल्हा परिषदेचा. माझा प्रश्न त्यासोबत असा होता की त्यांची MPSC नाही, इकडे UPSC निवडणूक म्हणजे सॉरी त्याची नेमणूक कोण करते? नेमणूक इकडे येते मागच्या साईडला कोणी? इकडे बोलूया आपण. राज्यपाल. नाही, त्याचं उत्तर आहे मित्रांनो राज्य सरकार. राज्य सरकार नेमणूक करते, निवडणूक UPSC करते. ठीक आहे, म्हणजे UPSC थ्रू एक्झाम देऊन CEO सिलेक्ट होतो, पण त्याच्याला जी नेमणूक देते, जसं तलाठीला कोण देते नेमणूक? जिल्हाधिकारी. त्याच प्रकारे CEOची जी नेमणूक आहे ते राज्य सरकार करते. थँक्यू ताई, खूप छान प्रकारे उत्तर दिलीत तुम्ही. पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न घेऊया आपण. आहे सर्वांना? बघा मला सांगा, प्रश्न तुमच्या ओळखीचेच आहे. ठीक आहे, त्यामुळे फक्त कसं आता ऑप्शन नसल्यामुळे आपल्याला माहीत राहते, पण कसं डायरेक्ट क्लिक होत नाही. पण तरीसुद्धा हा खेळाची आपली मजाच ती आहे. तर एंटरटेनमेंटसोबत तुम्हाला नवीन प्रश्नसुद्धा माहीत झाले पाहिजे, हा आमचा हेतू आहे. तर मला सांगा, भारतात विशेष आर्थिक क्षेत्र प्रामुख्याने कोणत्या क्षेत्रासाठी, व्यवसायासाठी लागू करण्यात आले आहे? विशेष आर्थिक क्षेत्र म्हणजे SEZ. सेज इकडून मागून एक हातवर दिसतोय मला. सर या सर. इकॉनॉमिक सेक्टर फॉर एक्सपोर्टिंग पर्पज. इकॉनॉमिक सेक्टर नाही सर. नाही सर, ते तुमचं म्हणजे ते पुढचा टप्पा झाला. प्राथमिक त्याचं उत्तर काय आहे? म्हणजे भारतात विशेष आर्थिक क्षेत्र प्रामुख्याने कोणत्या व्यवसायासाठी? नाही सर. नाही. इकडे कोणाला एक विशेष शब्द आहे तुम्हाला माहीत आहे तो, पण असं डायरेक्ट थोडा क्लिक होत नाही. सांगा इकडे. उद्योग तर आहेच, पण त्या क्षेत्राचं नाव काय? त्या क्षेत्राला आपण काय म्हणतो? तर त्या क्षेत्राचं नाव आहे मित्रांनो माहिती तंत्रज्ञान क्षेत्र. ठीक आहे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्र असं त्याचं नाव आहे. उत्तर आहे त्याचं. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी पहिला प्रश्न मला सांगा, दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी भारताचे व्हाईसरॉय कोण होते? तारीख लक्षात घ्या. दुसरं महायुद्ध कधी झालं आणि त्याशी रिलेटेड मी तुम्हाला हिंट देतो की त्यांच्या नावाच्या अगोदर लॉर्ड लागते. आता ते कोणते लॉर्ड? तर तुम्ही हे विचार करून सांगा मला. दुसरा महायुद्ध सेम इकडे दाखव सर. येते इकडे कोणाला येते? माउंटबॅटन. नाही सर, लॉर्ड माउंटबॅटन नाही. नाही माहिती. येते सांगून बघा, ट्राय करून बघा. लॉर्ड कनिंग नाही. इकडे लॉर्ड नाही सर. तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे लॉर्ड लिनलिथगो. माहीत होतं? कोणाकोणाला माहीत होतं मला सांगा. अरे यार, सांगून बघायचं ना, चान्स घेऊन बघायचा ना. आता जर आपल्याला कंबाईन किंवा राज्यसेवेमध्ये जर आपल्याला 2 प्रश्नामध्ये 50-50 करायचं असेल, आपण टोला मारतोच. फक्त इथे 50-50 चान्ससुद्धा नाही आहे. ठीक आहे. तर दुसरं महायुद्ध कधी झालं होतं मित्रांनो? आणि लॉर्ड लिनलिथगो यांचा जो समजा संबंध आहे तो आपल्या भारताशी कधी आला? 1900. आता भारताचं स्वातंत्र्य तत्व तर तेच 1940 सुद्धा आपण तेच असं सांगून द्यायचं उत्तर थोडंफार जवळपास, कारण इतिहास तसा काही लक्षात राहत नाही आपल्याला. 2-3 घटना जवळपास अंदाज बांधूनच सांगावं लागते. तर मला सांगा पुन्हा एकदा सर्वांसाठी कॉमन प्रश्न, मला सांगा तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक कोण? तिमिरातून तेजाकडे
या पुस्तकाचे लेखक कोण? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या. या सर पुढे या. तर बघा मित्रांनो, तिमिरातून तेजाकडे या पुस्तकाचे लेखक आहे नरेंद्र दाभोळकर. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी प्रश्न आहे की मला सांगा, पांगिरा या कादंबरीचे लेखक कोण? तर कृपया ज्याला उत्तर असेल त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. सर या पुढेच या तुम्ही. मला सांगा सर तुम्ही, NIA च्या नवीन महासंचालकपदी कोणाची निवड झाली आहे? सदानंद दाते. सदानंद दाते असं सरांचं उत्तर आहे. काय वाटते? बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. तर दोनही प्रश्नांचे सलग उत्तर देऊन सर आता जाऊन पोहोचले आहेत थेट चांदीच्या नारळापर्यंत. सर आपलं नाव? निळकंठ गुरव. निळकंठ गुरव. तर निळकंठ गुरव यांनी पहिल्या 2 प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिले. आता आपण त्यांना तिसरा प्रश्न विचारूया आणि जर तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं तर त्यांना मिळणार ABC एज्युकेशनतर्फे चांदीचं नाणं आणि सोबतच आशिष भाकरे सरांचं IBPS सप्लाईड मराठी आणि IBPS सप्लाईड इंग्लिश हे सध्या IBPSच्या क्षेत्रात महाराष्ट्रभर एकमेव अवेलेबल असलेलं पुस्तक. तर तुमच्यासाठी सर प्रश्न असा आहे, मला सांगा, स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कप, ठीक आहे, ज्यांना कोणाला येतील फक्त हात वर करा. स्ट्रीट चाइल्ड क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन कुठे करण्यात आले होते? बेंगलुरू. नाही, बँगलोर नाही. इकडे येते कोणाला? मला प्रश्न विचारला तेव्हा आवाज आला होता इकडून की बस कोणाला तरी माहीत आहे असं सांगा. इकडे मुलींमध्ये इकडे स्ट्रीट क्रिकेट वर्ल्ड कप 2023मध्ये ओडिया वर्ल्ड कप झाला तो कोणी जिंकलं? ऑस्ट्रेलिया. तारीख कोणती होती? भुला पाएंगे उस तारीख को? सर सांगा. काय? नाही, मुंबई नाही. इकडे येते कोणाला अजून? स्ट्रीट क्रिकेट वर्ल्ड कपचे आयोजन कुठे करण्यात आले होते? तर बघा मित्रांनो, याचं उत्तर आहे चेन्नई. चेन्नई या ठिकाणी स्ट्रीट क्रिकेट वर्ल्ड कप 2023चे आयोजन करण्यात आले होते. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न आपण घेऊया. मला सांगा, निष्काम कर्मकट, ठीक आहे, सॉरी, निष्काम कर्ममठ याची स्थापना कोणत्या समाज सुधारकाने केली आहे? इकडे मुलींमध्ये कोणी? सर्वांनाच घेतो मी, पण कसं कोणी एखादा नवीन चेहरा दिसला तर त्यांच्याकडे आधी वळतो. इकडे आपण या मागे विचारूया. इकडे साईल. महर्षी कर्वे असं याचं उत्तर आहे आणि उत्तर अगदी बरोबर आहे. या सर पुढे या. जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. कोणत्या साली करण्यात आली होती सर? कोणत्या साली करण्यात आली होती स्थापना? 1934. 1910 मध्ये करण्यात काही हरकत नाही मित्रांनो. तर बघा सर, नाव आपलं? मुकेश सर. तर मुकेश सरांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा तुम्ही, विम्बल्डन 2023, ठीक आहे, बहुतेक आवाज आला आहे मला ऐकून विद्यार्थ्यांकडून, बहुतेक त्यांना माहिती आहे, पण प्रश्न सरांसाठी आहे तर कृपया तुम्ही फक्त हात वर करा. सरांना नाही आला तर मी तुमच्याकडे वळतो. विम्बल्डन 2023चे महिला एकेरी गटाचे फायनल कोणी जिंकले? विम्बल्डन 2023 महिला एकेरी गट. इंडिया. भारत. माहिती आहे? भारत. मार समोर. मला तुम्ही पूर्ण नाव न सांगता एक म्हणजे त्यांचं नाव जरी सांगितलं बरोबर आहे, थोडंफार फक्त मला परफेक्ट नाव सांगा त्यांचं. इकडे कोणाला? इकडे बोलूया आपण. सेरेना ग्लोमेज. नाही, सेरेना ग्लोमेज नाही. इकडे कोणाला? विम्बल्डन 2023चे महिला एकेरी गट. सांगा सर. ना रायबा काय तर माहीत नाही. आणि रायबा नाव आहे पण अनेक नाव तेवढं आहे नाही. इकडे कोणाला? तर बघा मित्रांनो, त्याचं उत्तर आहे मार्गेट वँड्रासोवा, ठीक आहे, चेक रिपब्लिक या देशाच्या त्या आहेत. तर 2023चं असं आहे की 2023चं जर पुरुष एकेरी वर्ल्ड कप जर म्हटलं ग्रँड स्लॅम तर जोकोविचने 3 जिंकले आहे, ठीक आहे, परंतु ज्या महिला आहेत त्या महिला 4ही वेगवेगळ्या आहेत. तर त्या महिला लक्षात ठेवणं आपल्यासाठी गरजेचं आहे. कदाचित जर या कंबाईनला किंवा याला प्रश्नाला 2024चा तर येणारच नाही, 23चा येण्याची दाट शक्यता आहे. आणि नोवाक जोकोविच सोडून महिलांवर प्रश्न विचारण्याचीसुद्धा दाट शक्यता आहे. तर आपल्या व्ह्युअर्ससाठी प्रश्न आहे माझा की US ओपनचे महिला एकेरी पदाचे ग्रँड स्लॅम कोणी जिंकले? कृपया मला कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगा.
तर सर्वांसाठी पहिला प्रश्न सामूहिक पुन्हा एकदा. प्रश्न असा आहे मित्रांनो की भारतात सर्वाधिक तांबे उत्पादन कोणत्या राज्यात होते? एक मिनिट थोडं इकडे मागे वळतो मी. येतो पुढे येतो मागे येऊन जाऊन. राजस्थान. नाही सर, राजस्थान नाही. इकडे सर झारखंड असं याचं उत्तर आहे. आणि उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या. या सर पुढे या ना पुढे या. नाव सर आपलं? प्रदीप खरात या दादांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे. आणि त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी बरोबर दिलं तर ते थेट जाऊन पोचणार चांदीच्या नाण्यापर्यंत. तर तुमच्यासाठी अर्थशास्त्राचा प्रश्न आहे. ठीक आहे, तुम्ही कशाचा अभ्यास करता? MPSCचा अभ्यास करता. तर बघा प्रश्न असा आहे, सर्वांनी लक्ष द्या. सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च कोणत्या खर्चात मोडतो? सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च कोणत्या खर्चात मोडतो? इथे सर कन्सोलिडेटेड फंड. कन्सोलिडेटेड फंड मराठीत काय म्हणतात सर त्याला? मराठी माहीत नाही. मराठी कन्सोलिडेटेड फंड बरोबर आहे का? नाही सर. इकडे नाही सर. इकडे मुलींमध्ये येते मॅम. मुलींकडून सुद्धा थोडे उत्तर येऊ द्या. रिझल्टमध्ये नाव येतातच, फक्त लाजू नका. इकडे शोमध्ये सुद्धा उत्तर येऊ द्या. सांगा सरकारचा कायदा व सुव्यवस्था खर्च हा कोणत्या खर्चात मोडतो? इकडे विचारूया आपण सरांना. पब्लिक अकाउंट. त्या खर्चाला काय म्हणतात? खर्चाला नाही, महसुली खर्च नाही म्हणत त्याला. म्हणजे त्या खर्चाचा टाईप कोणता? बघा उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. कोणी दिलं उत्तर? या सर पुढे या. तर अनुत्पादक खर्च या खर्चामध्ये सरकारचा कायदा व सुव्यवस्था यावरील खर्च मोडतो. या सर पुढे या. नाव सर आपलं? अरुण भोसले. तर अरुण भोसले यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर तुम्ही. ठीक आहे, इकडे बघा. असं जवळपास उत्तर दिलं तरी चालेल. उत्तर पर्सेंटेजचं आहे. पर्सेंटेजचं म्हणजे मॅथचं नाही आहे. ठीक आहे, तर भूगोलावरच प्रश्न आहे. मला सांगा भारतात दगडी कोळसा वापरून जवळपास, कारण कसं आकडेवारी चेंज होत राहते त्यामुळे जवळपास जरी तुम्ही दिलं तरी चालेल, फक्त 2-3 आकडे जवळपास. ठीक आहे, तर भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? सामूहिक उत्तर देऊ नका मित्रांनो. 63 ते 65%. 63 नाही, 63 ते 65 नाही. मी 63 ते 65 सांगितलं, थोडं त्यामध्ये पाहिजे होतं. तर बघा हे मित्रांनो, याचं उत्तर आहे 67%. ठीक आहे, मी 65 ते 67 सांगितलं असतं. बोला. नाही हे बा, एखादा जर प्रश्न माझा जरी चुकला तरी सांगायचा. कसा आहे, MP सुद्धा 2-3 रिस्पॉन्स शीट देते, त्यामुळे आम्ही सुद्धा एखादा प्रश्न आमच्याकडनं चुकू शकतो. सांगा ना. 67% असं त्याचं उत्तर होतं. तर पुन्हा एकदा सर्वांसाठी सामूहिक प्रश्न घेऊया आपण. मला सांगा आताच्या सध्या जाऊ द्या. मला सांगा 2023 मध्ये कोणत्या कंपनीला महारत्न कंपनीचा दर्जा मिळाला? 2023 ऑइल इंडिया. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होऊ द्या. ऑइल इंडिया कॉर्पोरेशन असं त्याचं उत्तर आहे मित्रांनो. तर पुन्हा एकदा सर चांदीचं नाणं जिंकण्याच्या शर्यतीत आले आहेत. तर आता आपण बघूया सर यावेळेस शर्यत जिंकतील का. तर सर पुन्हा एकदा नाव सांगा आपलं. अनिकेत अवघडे. तर अनिकेत अवघडे यांना आपण सोपा प्रश्न विचारण्याचा प्रयत्न करूया. तर बघा सर, मला सांगा तुम्ही, भूगोलाचा प्रश्न आहे. खंबाटकी घाट हा कोणत्या 2 शहरांदरम्यान येतो? कृपया कोणीही म्हणजे आवाज देऊ नका, कुजबूज करू नका. सरांसाठी प्रश्न आहे. सरांना नाही आला तर मी तुमच्याकडे वळतो. खंबाटकी घाट सर. सर सातारा रत्नागिरी. सातारा रत्नागिरी. नाही, सरांचं उत्तर चुकलेलं आहे. आपण इकडे वळूया. इकडनं हातवर आला होता पहिल्यांदा मुलीमधून. सांगा मॅम. पुणे सातारा. पुणे सातारा असं ताईचं म्हणणं आहे. काय वाटते? उत्तर अगदी बरोबर आहे. टाळ्यांचा कडकडाट आपल्याला सांगतोय की ताईंचं उत्तर बरोबर आहे. या मॅडम पुढे या.
नाव आपलं मॅम? तानिया. तर तानिया यांनी पहिल्या प्रश्नाचं उत्तर अगदी बरोबर दिलं आहे. त्यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया आणि दुसऱ्या प्रश्नांचं उत्तरसुद्धा त्यांनी बरोबर दिलं तर त्यांना म्हणजे ते चांदीच्या नाण्याजवळ पोहोचणार आहे. तर मला सांगा, ग्रामसेवकचा वगैरे फॉर्म भरला आहे का कोणी? ग्रामसेवक, कृषी सेवक आहेत? कृषी सेवकचा वगैरे रिझल्ट आला आहे कोणाचा आपल्या बॅचमधून? ठीक आहे, ग्रामसेवकचा. तर बघा, ग्रामसेवकचा फॉर्म भरला आहे का? हे काही हरकत नाही. तर नाही, मी यासाठी विचारलं होतं की आताचा आपला जो प्रश्न आहे तो कृषीशी निगडीत आहे. तर मला सांगा मॅम, भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? पहिल्या गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतात. भारतातील पहिले कृषी विद्यापीठ कोणते? नाही माहिती? इकडे या, मागे या, सांगा. राहुरी. नाही नाही, भारतातील सर, ते महाराष्ट्रातील झालं आहे. एक मिनटं. GB पंत, युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी, पंतनगर. उत्तर अगदी बरोबर आहे सर. त्यांचं मराठीत नाव सांगू शकता? गोविंद वल्लभ पंत, युनिव्हर्सिटी ऑफ. त्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या द्या मित्रांनो. तर गोविंद वल्लभ पंत 1960 मध्ये या विद्यापीठाची स्थापना करण्यात आली होती आणि हे भारतातील पहिले कृषी विद्यापीठ आहे. आणि महाराष्ट्रातील कोणते आहे? राहुरी. राहुरी विद्यापीठ कोणाच्या नावावर आहे? महात्मा ज्योतिबा फुले. ठीक आहे. तर पुन्हा एकदा आता आपण सरांना दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, तुम्ही नाव आपलं? प्रदीप करात. तर प्रदीप यांच्यासाठी दुसरा प्रश्न. रामलिंग ही डोंगर रांग कोणत्या जिल्ह्यात आहे? रामलिंग. धाराशिव. नाही, उत्तर चुकलं आहे सरांचं. रामलिंग. रामलिंग सांगा सर. नाही, सोलापूर. उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या उद्या. या सर, पुढे या. तर मित्रांनो बघा, लक्ष द्या सर्वांनी. प्रश्न असा होता की रामलिंग ही डोंगररांग कोणत्या जिल्ह्यात आहे आणि त्याचं उत्तर आहे मित्रांनो सोलापूर. तर सर बघा, तुमच्यासाठी प्रश्न असा आहे पुढचा की जगात धूम्रपान प्रतिबंधित करणारा पहिला देश कोणता? कृपया कोणी उत्तर देऊ नका सरांसाठी. दादांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळ्या उद्या. न्यूझीलंड असं या प्रश्नाचं उत्तर आहे. तर जगात धूम्रपान प्रतिबंधित करणारा पहिला देश आहे न्यूझीलंड. आणि आपल्या प्रेक्षकांसाठी माझा प्रश्न असा आहे की फ्लेवर्ड सिगारेट यावर बंदी आणणारा जगातील पहिला देश कोणता? तर कृपया मला तुम्ही त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये द्या. तर सरांसाठी आहे दुसरा प्रश्न आता आपण विचारूया. सॉरी, तिसरा प्रश्न. सर तुमच्यासाठी तिसरा प्रश्न आहे. मला सांगा सर, तुम्ही करंट अफेअरचा प्रश्न आहे. करंट अफेअरचा विचारू की नाही? नाही, दुसरा विचार. पॉलिटी. बरं ठीक आहे, पॉलिटीवर आपण सरांना प्रश्न विचारूया. काही हरकत नाही मित्रांनो. खेळ असल्यामुळे आपण थोडंफार हे करू शकतो. तर तुमच्यासाठी पॉलिटीचा प्रश्न आहे सर. आता फक्त पॉलिटी म्हटलं थोडं शांततेत उत्तर द्या, काही घाई करण्याची गरज नाही. मला सांगा सर, तुम्ही अस्पृश्यता निवारण कायदा कोणत्या सालचा होता? बेसिक कायदा 1955 आहे ना. 1955 असं सरांनी उत्तर दिलं आहे. बरोबर आहे का? तर मग जोरदार टाळ्या होऊ द्या मित्रांनो. तर बघा, आणि अस्पृश्य निवारण कायद्याविषयी अजून काय सांगू शकता तुम्ही एक्स्ट्रा माहिती? तो नंतर ॲड करून त्याला आपला ॲट्रॉसिटी कायदा 1989 झाला. ॲट्रॉसिटी कायदा 1989. आणि त्या अगोदर तो नागरी हक्क संरक्षण नाही, तो वेगळा आहे वाटतं. नाही, बरोबर आहे. बरोबर आहे. तर बघा मित्रांनो, सरांचा पॉलिटीचा अभ्यास खरंच खूप छान आहे. जेव्हा आपण त्यांना अस्पृश्यता निवारण कायदा विचारला 1955चा आहे. सोबतच त्यांनी सांगितलं की ॲट्रॉसिटी कायदा नंतर त्याला 1989 मध्ये असं नाव देण्यात आलं. आणि नंतर नागरी संरक्षण कायदा असं सुद्धा त्याचं नाव मधात होतं. ते चेंज केलं होतं. हां, ते चेंज करण्यात आलं होतं. तर दादांसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. या सर, पुढे या. या ना सर, या. तर मित्रांनो, आता आपण आपल्या राजमुद्रा अकॅडमीचे संचालक महेश मोरे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी, सर आपलं नाव? प्रकाश नागरगोजे सरांना ABC एज्युकेशनतर्फे मिळणारं चांदीचं नाणं आणि तसेच आशिष भाकरे सरांचं IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक प्रदान करावं. चांदीचं नाणं आहे, सांभाळून ठेवावं लागते. सर
इकडे इकडे कॅमेरा कॅमेरा करा, मित्रांना नंतर दाखवा. तर 2 मिनटं आपण सरांचं मनोगत सरांना विचारून घेऊया. सरांना आपला खेळ कसा वाटला आणि आपल्या प्रेक्षकांना सुद्धा, ज्या आपल्या विद्यार्थ्यांनी सर्व इथे लाईव्ह आपला खेळ हे केला आहे, एक्सपिरियन्स घेतला आहे, त्या सरांना विचारून मनोगत काय वाटते सरांना? छान आहे तुमचं. म्हणजे विद्यार्थ्यांना म्हणजे कॉन्फिडन्स पण वाढतं आहे आणि त्यांचं नॉलेजमध्ये थोडीफार भर पाडत आहे. परीक्षा जवळ आलेल्या आहेत, म्हणजे आणखीन आता कॅन्सल झाल्या आहेत परीक्षा, पण येतीलच लवकरच डेट डिक्लेअर होतील. आणि मुलांना म्हणजे असं प्रश्नाचे उत्तर नाही सर. तुम्हाला कसं वाटतं? तुम्हाला कसं वाटतं? मला छान वाटलं. आणि प्रश्न वगैरे पण म्हणजे लेंथ वगैरे छान होते. काही प्रश्न सोपे होते सुरुवातीचे, काही नंतर तुम्ही अवघड पण विचारले. असं म्हणजे MPSC प्रमाणे प्रश्न आहेत. हो सर, छान, काही हरकत नाही. थँक्यू. थँक्यू. तर आता आपण आपल्या महेश मोरे सरांना 2 मिनटं मनोगत घेऊया त्यांचं. सर घेऊ ना आहे ना. अजून आपण 5 मिनिटं खेळ चालूया. ठीक आहे. सर्वप्रथम मी MPSC चालता बोलता या चॅनलचं सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी आमच्या अकॅडमीमध्ये येऊन विद्यार्थ्यांना चांगल्या पद्धतीचं समजा क्वेश्चन विचारले, प्रश्न विचारण्याच्या पद्धती खूप चांगल्या आहेत तुमच्या. की आता तुम्ही चांदीचं नाणं देत आहेत, मी सरांकडून ऐकलो, कारण मध्ये थोडा वेळ गेलो होतो मी आता, पण त्याच्यामध्ये की 1-2 प्रश्न सुरुवातीचे थोडे सोपे आणि मग पुन्हा अवघड, म्हणजे विद्यार्थ्यांनी नाही ठीक आहे, खूप चांगल्या पद्धतीचं आहे. याच्यामुळे विद्यार्थ्यांना हसत खेळत शिक्षण हे सगळ्यात भारी होईल. असाच उपक्रम तुम्ही महाराष्ट्रभर चांगल्या ठिकाणी राबवा. ठीक आहे, लातूरमध्ये काही ठिकाणी आणखी तुम्ही जा. तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा असतील. आमच्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीनं पार्टिसिपेट झाले, त्यांचेही या ठिकाणी आभार व्यक्त करतो. तर बघा, आता विद्यार्थ्यांच्या मागणीनुसार शेवटचे 5 मिनिटं अजून आपण एक फेरी घेऊया. ठीक आहे, आणि बघूया अजून एक चांदीचं नाणं आपल्या राजमुद्रा अकॅडमीमध्ये जाते का. ठीक आहे, तर सर्वांसाठी बघा पुन्हा एकदा एक पहिला प्रश्न. तर मला सांगा, महाराष्ट्रात ऊस उत्पादनात पहिला जिल्हा कोणता? बीड. नाही, इकडे सोलापूर असं या प्रश्नाचं उत्तर आहे, आणि उत्तर अगदी बरोबर आहे मित्रांनो. जोरदार टाळू द्या यातही मॅडमसाठी. तर आपण सर्वजण मोबाईल वापरतो मित्रांनो, कम्प्युटर वापरतो. तर मोबाईलशी निगडीतच त्यांना दुसरा प्रश्न राहणार आहे. कोणतीही जेव्हा आपण वेबसाईट टाईप करतो तेव्हा काय टाकतो आधी? म्हणजे असं टाकायची गरज नाही, पण लिगली काय टाकतो? www टाकतो. अजून त्यासोबत काय राहते वेबसाईटसोबत अटॅच? HTTP. तर मला सांगा ताई, तुम्ही HTTPचा फुल फॉर्म काय? माहिती नाही? इकडे माहिती आहे. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. नाही, HTTP इकडे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. ताईंचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळा होत्या मित्रांनो. या पुढे या. तर मित्रांनो, प्रश्न असा होता की HTTP चे फुल फॉर्म काय, आणि त्याचं उत्तर आहे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. तर अभ्यासासोबत मित्रांनो ॲक्टिव्हनेस सुद्धा फार महत्त्वाची आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडामोडी घडतात, ह्या ॲक्टिव्हनेसचा फायदा मित्रांनो आपल्याला इंटरव्ह्यूमध्ये होतो. ठीक आहे, तर त्यामुळे या गोष्टीसुद्धा फार महत्त्वाच्या आहे. तर ताईंना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. नाव आपलं? चैतन्य खताळ. तर मला सांगा तुम्ही, तापी गोमाई नदी संगम हा जो प्रश्न आहे तो कंबाईनला आत्तापर्यंत 3 ते 4 वेळा आला आहे, आणि राज्यसेवेला सुद्धा आला आहे. जर तुम्ही PYQ सॉल्व्ह केले असेल तर नक्कीच तुम्हाला याचं उत्तर येईल सर्व विद्यार्थ्यांना. तर तापी गोमाई नदीचे संगम कोणत्या ठिकाणी होते? कृपया कोणीही सामूहिक उत्तर देऊ नका मित्रांनो, सोपाच प्रश्न आहे. काल झालंय म्हणते सर. माहिती आहे? इकडे कोणाला येते? शेवटची संधी सर्वांसाठी एक चांदीचं नाणं जिंकण्याची. शहापूर. नाही मित्रांनो, उत्तर चुकीचं आहे. तर याचं उत्तर आहे प्रकाशे. आणि कोणत्या जिल्ह्यात आहे? नंदुरबार जिल्ह्यात आहे प्रकाशे. तर अशा प्रकारे एक शेवटचा प्रश्न आता. ठीक आहे, या प्रश्नाचं जर सलग आपलं उत्तर मिळालं तर आपण आपला शो कंटिन्यू करूया. तर मला सांगा मित्रांनो, तलाठीचा पेपर दिला असेल सर्वांनी. पहिल्या शिफ्टमध्ये कोणाचा पेपर वगैरे होता? नसेल तर दुसरा तिसरा. जर बघा, तलाठीचे जर तुम्ही PYQ सोडवले असाल तर पहिल्या शिफ्टमध्ये पहिल्या दिवशी हा पेपर आला होता, हा प्रश्न आला होता. तर प्रश्न असा आहे मित्रांनो की सांची स्तूपाला
कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला? इकडनं हातवर दिसतो, इकडे विचारूया आपण. 1989. सरांचं उत्तर अगदी बरोबर आहे. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. 1989 साली सांची स्तूपाला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा मिळाला होता. सर नाव आपलं? मस्के वैभव. तर वैभव मस्के यांना आता आपण दुसरा प्रश्न विचारूया. मला सांगा सर, काही पुरस्कार फार प्रसिद्ध असतात, तर त्याच पुरस्कारामध्ये नॉर्मन बोरलॉग पुरस्काराचं नाव ऐकले? तर तुमच्यासाठी सर दुसरा प्रश्न आहे. 2023चा नॉर्मन बोरलॉग पुरस्कार कोणाला देण्यात आला? 23. नाही माहिती. इकडे माहिती आहे कोणाला? हातवर करून सांगा, सामूहिक सांगून द्या. नाही, इकडे येत आहे मुलींमध्ये कोणाला? तर मित्रांनो याचं उत्तर आहे, तुम्ही काय उत्तर दिलं? स्वाती नाईक. उत्तर अगदी बरोबर आहे, मला ऐकून नव्हतं आलं होतं त्यामुळे. तर जोरदार टाळ्या होत्या सरांसाठी. या सर पुढे या. तर सरांसाठी आता आपण दुसरा प्रश्न घेऊया मित्रांनो. नाव सर आपलं? विकास. विकास भैरव. तर विकास यांना दुसरा प्रश्न. मला सांगा विकास, स्वरवेद महामंदिर भारतामध्ये कुठे उभारण्यात आले आहे? मेडिटेशन करायसाठी भारतात मेडिटेशनसाठी सर्वात मोठं मंदिर उभारण्यात आलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो याचं उत्तर आहे वाराणसी. तर वाराणसी या ठिकाणी स्वरवेद महामंदिर उभारण्यात आले होते. तर अशा प्रकारे मित्रांनो राजमुद्रा अकॅडमी लातूर येथे आपला MPSC चालता बोलता सीझन 4चा महाराष्ट्र दौऱ्यामधील एपिसोड यशस्वीरित्या पार पडला. तर असं मी जाहीर करतो आणि सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचे धन्यवाद आणि मनापासून आभारसुद्धा की त्यांनी आपला खेळ चांगल्या प्रकारे अटेंड केला आणि चांगल्या प्रकारे उत्तरे दिली. तर मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की तुम्हालासुद्धा तुमच्या जिल्ह्यात तुमच्या अभ्यासिकेमध्ये शो घ्यायचा असेल तर कृपया तुम्ही आम्हाला तुमचा पूर्ण पत्ता कमेंट बॉक्समध्ये टाका. आणि तुम्हालासुद्धा जर IBPS अप्लाइड मराठी आणि IBPS अप्लाइड इंग्लिश हे पुस्तक जर लागत असेल तर ऑफलाईनमध्ये हे पुस्तक तुमच्या जिल्ह्यामध्ये अवेलेबल आहे. त्याची माहिती डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. आणि ऑनलाईन स्वरूपात ईबुकच्या स्वरूपात लागत असेल तर त्याची लिंकसुद्धा आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. तर कृपया तुम्ही चेक करू शकता. थँक्यू.